सकाळ झाली. पक्ष्यांच्या किलबिलाटाने चिटू जागा झाला. खिडकीतून सोनेरी सूर्यकिरण आत येत होते आणि टायगर शेपूट हलवत त्याला उठवत होता. अरे टायगर, आज आपण साहस करणार आहोत, नारळाच्या बागेत, चिटू आनंदाने म्हणाला. आजी स्वयंपाकघरात पोळ्या ठेवत होती. आईने पाण्याच्या बाटल्या भरल्या आणि बाबा म्हणाले, चला सगळे, आज गाव फिरूया. सगळे चालत निघाले. आई, बाबा, आजी, चिटू आणि टायगर. रस्त्यावर हिरवीगार झाडं, पक्ष्यांचा आवाज आणि वाऱ्याचा मंद झुळूक सगळं काही ताजं वाटत होतं. थोड्या वेळात ते नारळाच्या बागेजवळ पोहोचले. उंच नारळाची झाडं, पानांतून झिरपणारा प्रकाश आणि मंद गार वारा, सगळं काही जणू एखाद्या गोष्टीच्या पुस्तकातून आलं होतं. चिटू धावत पुढे गेला. वा, इथे किती सुंदर आहे. टायगर पण मागे मागे धावत होता. पण अचानक टायगर थांबला आणि भुंकू लागला. चिटू घाबरत जवळ गेला. काय झालं टायगर? टायगर एका झाडाजवळ थांबला होता आणि मातीखाली काहीतरी चमकत होतं. चिटूने थोडं खोदायला सुरुवात केली. आई म्हणाली, अरे, हाताला लागेल रे काही. पण चिटू हसून म्हणाला, आई, काहीतरी सापडलंय. त्याने माती बाजूला केली आणि बाहेर आलं एक जुनं सोन्याचं दागिना. सगळ्यांच्या डोळ्यात आश्चर्य चमकलं. आजी शांत आवाजात म्हणाली, हा आपल्या जुन्या राणीचा कानातला दिसतोय. त्या राणीबद्दल एक गोष्ट आहे. सगळे बसले आणि आजी गोष्ट सांगू लागली की खूप वर्षांपूर्वी इथे एक दयाळू राणी राहत होती. ती गावकऱ्यांना मदत करायची. पण एके दिवशी ती अचानक गायब झाली. लोक म्हणतात तिने आपलं खजिना या नारळाच्या बागेत लपवून ठेवलं आणि म्हणाली की जो खरं मनाने शोधेल त्यालाच माझं रहस्य सापडेल. चिटू विस्मयाने म्हणाला, म्हणजे आपण राणीचं रहस्य शोधलं का? बाबा हसले. कदाचित सुरुवात केली असेल. आजी म्हणाली, कदाचित अजून काही सापडायचं आहे. चिटूने तो कानातला हातात घेतला आणि म्हणाला, आजी, आपण हे रहस्य उलगडूया. आजीने हसून त्याच्या डोक्यावर हात ठेवला. हो रे चिटू, पण लक्षात ठेव, प्रत्येक रहस्यात एक गोष्ट लपलेली असते आणि प्रत्येक गोष्टीत थोडं शहाणपण. सगळे बागेतून परत निघाले. संध्याकाळच्या प्रकाशात बाग पुन्हा शांत झाली. पण चिटूच्या मनात एक नवीन उत्सुकता जागी झाली होती. तो मनात म्हणाला, उद्या परत येणार, अजून काहीतरी इथे आहे. आणि तिथून सुरू झाली चिटूची पुढची सफर, राणीच्या खजिन्याच्या शोधाची.